की ज्या वेळेला पाच पांडव द्रौपदी सहित वनवासामध्ये गेले होते आणि त्यावेळेला बघा त्यांना ना एकदा काय झालं, झाडाखाली बसल्यानंतर द्रौपदीला तहान लागले. हेची चाललेला आहे, हेची मातृदेवो भव. मग बघा द्रौपदीला तहान लागल्यानंतर नकुल आणि सहदेव काय म्हटले, दादा आम्ही पाणी आणतो. पाणी आणायला गेले आणि विहीर नदी होती, नदीतले ना आपण थोडं पाणी प्यावं म्हटलं आणि मग आपण घेऊन जावं. बरोबर आहे ना, आपण तो तसंच करतो ना, आपण आधी पाणी पिव्याने मग घेऊन जातो. ते दोघं असं पाणी उंजळीत घेतले, प्यायला घेतले आणि पाणी पिल्यानंतर ना तिथंच ते मूर्छित पडले. मग बराच वेळ झाला म्हणून मागणं भीम गेले तिथं आणि भीम गेल्यानंतर बघा तोही तिथं मूर्छित पडलेला बघितला. पण त्यांच्यावर पाणी शिंपडला पण उठला. आपण पण थोडं पाणी प्यावं मग उठवा म्हटलं, आपल्याला पण ताण लागलेला आहे. मग तोही पाणी पिला ना, मग त्यावेळेला तोही तिथं मूर्छित पडला. मग आले अर्जुन पण तसंच केलं. अर्जुनाने पण काय केलं, पाणी घेतलं, पाणी पिलं, तोही मूर्छित पडला. मग सगळ्यात शेवटी ना तिथे युधिष्ठिर आले, द्रौपदी सहित आले फिरत. मग बघा द्रौपदी सहित आल्यानंतर ते पण काय केले, पाणी उंजळीत घेतले आणि प्यायला घेतले. पिणार तेवढ्यात पलीकडून आवाज आला, थांब. तो यक्षाचा आवाज होता. यक्ष म्हणजे माहिती आहे ना, यक्ष कुंभे नारद वगैरे असतात बघा. मग यक्षाचा पलीकडून आवाज आला आणि तो यक्ष काय म्हणाला, थांब, पाणी पिऊ नकोस. तू जर हे पाणी पिलास तू पण मूर्छित पडशील. जर तुझे चारही भाऊ पुन्हा जिवंत पाहिजे असतील तर तू माझ्या फक्त 3 प्रश्नाचे उत्तर दे. काय कर, फक्त 3 प्रश्नाचे उत्तर दे. युधिष्ठिर काय म्हणाले माहिती आहे, विचारा. प्रश्नाचे उत्तर देणारा मी आहे म्हटला नाही. बघा कसं असतं माहितीये काय, कसं असतं, कृतयुगात 4 अक्षरी राक्षस होता, हिरणाक्ष. त्रेतायुगात 3 अक्षरी राक्षस झाला, कोण, रावण. आणि द्वापर युगात 2 अक्षरी राक्षस झाला, कोण, कंस. आणि आता कलियुगात 1च अक्षरी राक्षस आहे, कोण, मी माझ्यामुळं मी करतोय, मी हे सगळं आहे ना. घरात पण बघा मी कमवून आणतोय म्हणून तुम्ही खातायसा म्हणतात की नाही. आज महिला मंडळाची आपण जरा बाजू घेऊया, म्हणतात की नाही तुमच्या घरात. मजा बघा बाबा, तुम्ही पण म्हणायचं मी भाकरी करते म्हणून तुम्ही खातायसा, घेतायसा म्हणायचं नाही, फक्त खातायसा म्हणायचं. असो तर सांगायचं भाग काय, मी आहे ना, मी हा कधीच माणसात जात नाही, मेल्यावर पण जात नाही म्हणतात बघा. काय म्हणतात की ते मरेन पण. असो तिकडे जायला नको आता. मग तो बघा उत्तर देणारा सद्गुरु समर्थ आहे म्हटला, मी उत्तर देणारा नाही आहे. कोण आहे उत्तर देणारा, माझा परब्रह्म पांडुरंग उत्तर देणारा आहे. विचारा उत्तर. मग बघा पहिला प्रश्न विचारला, मातृदेवो भव चाललेला आहे, हेची चाललेला आहे, हेची एका शब्दावर आपण बघूया, एक शब्दावर ते पण बघूया. मग बघा पहिला प्रश्न विचारला यक्षाने, या पृथ्वीपेक्षा सर्वश्रेष्ठ कोण आहे. त्यावेळी उत्तर आलं, या पृथ्वीपेक्षा सर्वश्रेष्ठ माझी माता आहे. दुसरा प्रश्न विचारला, या आकाशापेक्षा सर्वश्रेष्ठ कोण आहे. त्यावेळेला उत्तर आलं, या आकाशापेक्षा सर्वश्रेष्ठ माझे पिता आहेत. हेची है ना, मातृदेवो भव, पितृदेवो भव. बघा तिसरा प्रश्न विचारला, सर्वश्रेष्ठ दिशा कोणती. सर्वश्रेष्ठ दिशा कोणती. आता दिशा किती आहेत, 4. किती दिशा आहेत, 4च आहेत. 8च आहेत. आता अजून पुढे चालू आहे. किती 10 दिशा आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, ऊर्ध्वाने, अधः. समर्थांचे एक त्याला प्रमाण आहे बघा. कोण वेळ येईल कैसा नाही या देहाचा भरवसा, जैसे पक्षी 10 दिशा उडून जाते. या देहाचा काय भरोसा नाही ना. कोण वेळ येईल कैसा नाही या देहाचा भरवसा, जैसे पक्षी 10 दिशा उडवून जाते. तसं आपलं देह उडून जाणार आहे, कधी जाणार सांगता येणार नाही. असो मग बघा तो काय सांगितला, सर्वश्रेष्ठ दिशा कोणती म्हटल्यानंतर आपण म्हणतो पूर्व दिशा, आपण म्हणतो उत्तर दिशा है ना. बघा पृथ्वीच्या जर थोडस वर गेलं ना तिथं दिशाच नाही
आहेत का सांगा बघूया? तिथं दिशाच नाही. मग तो कुठली एक दिशा सर्वश्रेष्ठ म्हणून सांगितलं नाही. सद्गुरु दिशा ती सर्वश्रेष्ठ दिशा सांगितलं. काय उत्तर सांगितलं? सद्गुरु दिशा ती सर्वश्रेष्ठ दिशा. मला जसं सद्गुरु वाट दाखवतील ना ती सर्वश्रेष्ठ दिशा. सद्गुरु, सद्गुरु म्हणजे काय? सत्य तत्वाचे गुप्त रूप सद्गुरु. म्हणून आपण भजन केलं ना, आता भजन केलं, सुंदर महिलांनी भजन म्हटलं बघा, एवढं मस्त वाटलं ना, एवढं मधुर वाटलं बघा, एवढं सुंदर असं वाटलं, किती सुंदर वाटलं बघा. आणि म्हणजे भजन म्हणजे काय? भजन, भगवंताचे जपलेले नामस्मरण. म्हणून बघा